गोलंदाज तयार. पहिलं षटक. वेगवाने चेंडू मिडॉनला बीट करत लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर बॉल चाललाय सीमा पार. सुरुवात दमदार. पहिला चौका. चौकार आलेल्या सुरुवात धमाकेदार झालेली आहे शंकर कोंडे यांच्या वतीनं. चौकार पुढे येऊन उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतात परंतु काही फायदा होणार नाही कारण बॉल चालला लॉंग ऑन सीमा पार. शंकर कोंडेचा आणखीन एक वार षटकार. लेख जर आपण केलं तर ऑन द टोस फटके खेळतात म्हणजे जागेवरून लॉफ्ट करतात. आता आडवा पाटणा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला कपिल झोमटे पोहोचतात. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला वेगाने थ्रो. शंकरला बाद करणं तितकंसं सोपं नाहीये. 2 धावा या बॉलवरती. रिस्की रन होती सुरुवातीला. शंकरनं कॉल दिला. आमिरनं थांबवलं होतं. अखेर शंकरचा फ्लो पाहून आमिरनं देखील त्याचं क्षेत्र सोडलं आणि 2 धावा पूर्ण होतात. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 12 वरती. बॅटिंग करतात शंकर कोंडे. बुतिवली बनाम बडवल. ओ यॉर्कर बँग ऑन टार्गेट. सिंगल मिळतात. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 13 वर. दोस्ती चषकाचा आनंद तुम्ही घेतात. मागच्या 2-3 वर्षामध्ये स्वप्न होतं ते स्वप्न अखेर दोस्ती ग्रुपचं पूर्ण होत असताना या क्रीडांगणावरती एकतर रजनी स्पर्धा व्हावी हेच स्वप्न संपूर्ण दोस्ती ग्रुपचं मागील 3-4 वर्षांपासून होतं आणि अखेर ते स्वप्न त्यानं पूर्ण केलेलं आहे. लाऊड अपील समोर सापडलाय. फिंगर गोज अप बाय द अंपायर. फलंदाज बाद. फलंदाज इथून बाद झालेले आमिर पवारच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक पहिला. 13 ला पहिला गडी बाद. पाचव्या चेंडूवरती विकेट. शेवटचा बॉल आता बाकी राहतो हेमंत कालेकर यांचा. वाडवा पाटणा फटका शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. चांगली फिल्डिंग झालेली. प्रशांत होते. रिस्की रन आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो तर काम तमाम होतं शंकरचं. कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंडला जर थ्रो झाला असता. किती चप्पलतेने रन कंप्लीट केलेले आहेत. मोठी रिस्क घेतली होती एक सिंगल साठी खास करून शंकरनं कारण शंकर अशा तुफान टच मध्ये धावतात. एक छोटीशी चुकी काम तमाम होऊ शकलं असं. 2 धावा या बॉलवरती. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 15. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आणि पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा 15. चला फिल्डिंग लावून घ्या. जास्तीचा टाइमपास नको प्लीज. धावत संख्या 15. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. चला जास्तीचा टाइमपास नको. कॅप्टन मनीष मस्कर प्लीज लक्ष द्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये अविनाश आलेत बॉलिंग मार्कवर.
जेलची शक्यता स्वतः गोलंदाज पोहोचलेले आहेत आणि फलंदाज इथून बाद झालेले आहेत. महत्वपूर्ण गडीला गोलंदाज अविनाश मिनमिने, फलंदाज बाद. हे संगीत आपण अजूजी गायकवाड यांच्या वतीनं बदलापूरच्या आगरी महोत्सव मध्ये ऐकलं होतं. एक जबरदस्त संगीत त्या आगरी महोत्सव मध्ये संपूर्ण बदलापूरकरांना भरपूर एन्जॉय केलं. म्हटलं जातं जिथे विषय गंभीर तिथे अजय गायकवाड खंबीर. विकेट आले मैदानाच्या बाहेर. शंकर इथून बाद झालेत. धावा संख्या जाऊन पोहोचलेली 15 वरती. प्रवीण पवार यांच्यासाठी पारितोषिक. षटकार हॅट्रिक जर टोकली तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक अजयजी गायकवाड यांच्या वतीनं प्रवीण पवार यांच्यासाठी. टर्न होतोय चेंडू. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथून फेकलेला. अविनाश मिनमिने यानं डॉट बॉलनं विकेटने सुरुवात. त्यानंतर सेकंड बॉल इथून डॉट फेकलेला. गोलंदाज तयार. आता वेगाने टाकलाय. हॅमर करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन कपिल झोमटे. फक्त 1 रन या बॉल वरती. धावा संख्या 16 वरती. 16 ऑन स्कोर कार्ड. धावा संख्या आतापर्यंत 16 वर. 16. कमी गतीने पाठीमागे जाऊन मारला आणि स्वप्नीलनं जेल इथून पकडली आहे. फलंदाज बाद. तिसरा धक्का बसलेला जय हनुमान बुतिवली संघाला. नवीन फलंदाज अविनाश तयार. खोलवर टापाचा चेंडू आहे. लाऊड अपील. लाऊड अपील. स्वतःहून क्षेत्र नक्की सोडलेलं. ऋषिकेश जाधव होते सॅकिंग एंडला. एज लागून मैदानाच्या बाहेर परतीचा प्रवास करत असताना फलंदाज बाद. धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 16 वरती. प्रवीण पवार यांच्यावरती आता जबाबदारी वाढलेली आहे. प्रवीण पवार आणि संपूर्ण बुतिवली संघाचा जर विचार केला, एक म्हटलं जातं ए लॉट मधील हा संघ बऱ्याच आपण या संघांना खेळताना पाहिलेला आहे. तुफान टच मध्ये असायचे आमिर, त्यानंतर लहू पवार, प्रवीण पवार, कोंडे ब्रदर, शंकर कोंडे, गणेश कोंडे, हे काही खेळाडू निवडक खेळाडू होते बुतिवली टीमचे जे सुसाट फॉर्म मध्ये होते. लिव्ह केला चेंडू, वाईट बॉल, पंचांचा इशारा, एक्स्ट्रा रन मिळते. जे पंच आज संपूर्ण रात्रभर ज्याने पंचांची भूमिका पार पाडलेली आहे त्यांचं सुद्धा विशेष कौतुक करणं गरजेचं. आता आपण पाहतोय सोमेश्वर मसने आणि अंकुश कराले हे पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या तरी. त्यानंतर दिनकर तळपे, सागर लदगे यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये सहकार्य केलेले संपूर्ण टीमला, जे स्वतः मॅनेजमेंट टीमचे सदस्य राहिलेले आहेत.
2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो. 2 ओव्हर मध्ये संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 वरती. या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. शेवटचं षटक आता बाकी राहतंय. शेवटचं षटक आता प्रगती पथावरती आहे. रनआउटची चान्स घेतलेली नाहीये. दत्तानं सिंगल रन या बॉलवरती मिळते. टीमची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 18 वर. गोलंदाज तयार. दूर आहे भरपूर शरीरापासून. रनआउटचा चान्स होता, मिस केलेला. वाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते 1+1. 2 धावा मिळतात. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 वरती. ज्या धावा संख्या रोखल्यात त्या कदाचित तिथून आता अंतिम ओव्हर मध्ये यायला सुरुवात झालेली आहेत. बुतिवली टीमच्या वतीनं 1-1, 2-2 धावा या महत्वपूर्ण राहणार आहेत. कारण क्लायमॅटिक चेंजेस जवळपास आपण पाहतोय तर 2.25 तर झालेले आहेत. म्हणजे जे काय क्लायमॅटिक कंडिशन कुठेतरी मॅटर करतील या मॅच मध्ये. चांगला चेंडू आहे, दूर ठेवला शरीरापासून. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 21 वर. समोर उडवलाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक हो, गुड कॅच. अविनाश मिनमिने डाऊन द बॉल. जबरदस्त फ्लेक्झिबल झेल पकडलेली अविनाश मिनमिने यानं. फलंदाज बाद. आवाज डीजे थोडा आवाज कमी करा. हॅलो चेक, हॅलो चेक. लोक झोपलेले आहेत, आपल्याला झोप नाही. 4 बॉल आता शेवटचे बाकी राहतात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दत्ता. नवीन फलंदाज लहू पवार मैदानाच्या आतमध्ये. वेगवान चेंडू उडवला लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक जज करतात. आणखीन एक झेल पकडलेली आहे. फिल्डिंग मधला चिता म्हणजेच अविनाश मिनमिने यानं आणखीन एक झेल पकडत फलंदाज झाला बाद. नवीन फलंदाज स्वतः संघाचे संघनायक महेश कदम एमके चाललेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि डुग्गूभाई यांचे पार्टनर आहेत महेश कदम. आणि डुग्गूभाई यांच्या वतीनं आणि अजयभाई यांच्या वतीनं पारितोषिक आहे.
एम के कॅप्टन साठी प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. धावसंख्या 21. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करतात. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. पहिली सिंगल वेगानं कॉल. सेकंडचा थ्रो झाला स्ट्रायकिंग एंडला 2 धावा मिळतात. दोनच्या मदतीने संघाची धावसंख्या 23. 23 धावा आतापर्यंत. बॉलिंग करतायत दत्ता डुकरे. शेवटच्या अंतिम आता 2 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. लीव्ह केला चेंडू. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे 24 वरती. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू सरळ उडवला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक अविनाश होते पुन्हा एकदा इन ऍक्शन. सेकंडचा कॉल. रनआउटचे चान्स आहे. दत्ताकडे बॉल आणि इथून क्लिअर आउट होत आहेत फलंदाज. आता बॉल बाकी राहिली या मॅच मधला, या इनिंग मधला 1-1च्या मदतीनं टोटल ही जाऊन पोहोचलेली आहे ती 25 वर. षटकार आला तर मजा येईल मॅच मध्ये. 30-31चं टार्गेट. खोलवा टपाचा चेंडू सरळ खेळतात. पहिली सिंगल वेगानं कॉल आहे. सेकंडचा थ्रो झाला स्ट्रायकिंग एंडला. चांगला थ्रो आहे कपिल झोमटे यांच्या वतीनं. फलंदाज बाद. पहिल्या सत्राचा डाव इथून आटपला. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या त्या 26 आणि आता विजयासाठी 27 धावा संख्येचं टार्गेट आहे आगरी धमाका बडवल टीम समोर. मनीष मस्कर आपले फलंदाज पाठवा प्लीज. बॉल मॅनेजमेंट टीम बॉल द्या पटापट. चला फलंदाज बॉल चॉईस करून घ्या. टार्गेट आहे 27. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. या बॉल घ्या कपिल बॉल. सत्तावीसचं टार्गेट आहे. आघाडीची जोडी प्रथमेश आणि कपिल झोमटे आले. एक वेगळी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये 27 चेस करायच्यात.
तुम्हाला बंद झालं सत्तावीसचं टार्गेट, मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल, पाटीलची पाटीलगिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पहिला चौका. लोक झोपल्यात मित्रा, चांगल्या उपटी पडतील. 27चं टार्गेट आहे. चौकार आला पहिल्याच बॉलवर. ओ, पंचांचा इशारा, फलंदाज इथून बाद. म्हणजे जो फलंदाज चांगल्या टच मध्ये होता तोच अखेर परतलाय डग आउटच्या दिशेनं 4 या धावसंख्येवरती. फर्स्ट विकेट डाऊन. तीन षटकारांसाठी पापी पाटील यांच्या वतीनं स्वप्नीलसाठी पारितोषिक आहे 500 रुपयांचं. 3 सलग षटकार 500. चला चला फास्ट करा प्लीज. रोहित पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट. 27चं टार्गेट, विजयासाठी आणखीन 23. चार धावा, 1 गडी बाद. हो, कमी गतीने टाकलाय. गणेश कोंडे बॉलिंग करत असताना वेगवान चेंडूच्या हाताळणी सातत्याने करत आलेले, परंतु या बॉल वरती गती कमी केली आणि कुठेतरी फायदा होत असताना डॉट बॉल. धावसंख्या 4. 27चं टार्गेट, विजयासाठी 15 मध्ये 23. मॅच बनवतात इथून. हो, रनअप मध्ये थोडस बिघाड. एस्टनच्या पाठीमागून बॉल रिलीज करावा लागू शकला असा, परंतु आधीच थांबले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वेगवान चेंडू लॉफ करायचा होता. झेल ची शक्यता, फलंदाज बाद. 4 या धावसंख्येवरती दूसरा गडी बाद. धावसंख्या 4, विजयासाठी आणखी 23. बॉल बाकी राहिले ते 14.
14 बॉल मध्ये 23. हळूहळू समीकरण थोडंसं अवघड होत जाईल. ऑफ करतात. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. शंकरचा थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला 2 धावा. धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली 6. या धावा संख्येवरती 27 टार्गेट म्हणजे अजून 21 बनवायचे 13 बॉल मध्ये. निर्णायक चेंडू. प्रत्येक बॉलच असा निर्णायक आहे. प्रत्येक रन निर्णायक आहे. लॉफ करतात. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षकांना बीट करून सीमा पार. चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 10. आता विजयासाठी 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 17 धावांची आवश्यकता. चला चला, नो टीम मीटिंग प्लीज. चला चला, फिल्डिंग लावून घ्या. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. धावा संख्या 10. विजयासाठी 17. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. बारा बॉल मध्ये आता विजयासाठी 17 या धावा संख्येची गरज आहे. चला चला, फास्ट खेळा प्लीज. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये आलेले शंकर कोंडे. चला चला, कर्णधार महेश कदम अँड कंपनी थोडं फास्ट खेळा. बारा बॉल 17. बॅकफुटला जाऊन झेलची शक्यता. लहू पवार यानं झेल पकडलेली आहे. फलंदाज कपिल झोमटे मैदानाच्या बाहेर येत असताना महत्वपूर्ण धक्का बसलेला आहे. फलंदाज कपिल इथून बाद. 10 ला चौथा गडी बाद. दहा वरती हा तिसरा धक्का लागलेला आहे. मी मागाशी देखील जसं उल्लेख केला होता की मॅच सहजासहजी कुठला संघ जिंकू शकणार नाहीये. क्लायमॅटिक चेंजेस भरपूर इम्पॉर्टंट राहत आहेत. 3 वाजलेले. फुल टॉस ग्रीप नाव आहे, कदाचित झाला नसावा. नो बॉल पंचांना कॉल केलेला आहे. नो +1. 2 धावा. नाराज आहे स्वतःवरती हेमंत, कारण त्याला देखील माहिती आहे की जर बॅट बॉलचा संपर्क झाला असता तर चांगल्या धावा बनवू शकल्या असत्या. 2 धावा मिळतात या बॉलवरती. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 12. षटकार आला तर पूर्णपणे मॅच खुली होईल. डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये बनून राहील बुतिवली संघ. शंकरनं कामगिरी तर आतापर्यंत जबरदस्त केलेली आहे, परंतु या एक चुकी झालेली आणि या छोट्या चुका तुम्हाला मॅच मधून स्पर्धेमधून बाहेर फेकण्यासाठी पुरेशा आहेत. वर्षभर वाट पाहावी लागेल. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. रनआउटची शक्यता होती. 1 रन या बॉल वरती मिळते. संघाची धावा संख्या पुढे जात असताना 13 वरती म्हणजे विजयासाठी आणखीन 14 इथून बनवायच्यात बॉल. आता उर्वरित बाकी राहिलेत ते 10. कॅचची कॉल होती. ड्रॉप झाली. रनआउटची शक्यता आणि फलंदाज हेमंत इथून होत आहे बाद.
10 बॉल मध्ये 14 करायचे होतं. विकेट आली आता 9 मध्ये 14 रन कंप्लीट होऊ शकले असते, परंतु हेमंतला वाटलं की सहजतेने जेल उडाली आहे. कॅच ड्रॉप झाली, रन आउटची विकेट मैदानाच्या बाहेर. आता 9 बॉलचा खेळ बाकी राहतो. 9 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. लागला का थांबत नाही आणि थांबला तर पलत नाही. त्याची काय चुकी आहे? इझी कॅच होती त्याची. किती राहिले का 9 बॉलला? 9 बॉल मध्ये आता विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. जिथे 10 मध्ये 14च इक्वेशन होतं, आता 9 मध्ये 14 महत्वपूर्ण. हे 3 बॉल महत्वपूर्ण आहेत. फुलटॉस आहे, सहजतेने फक्त दिशा दिली आहे. पहिली सिंगल वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलेत. हो, मिस्टेक झालेली आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने निघाला चेंडू आणि पंचांचा इशारा आलेला आहे. पंचांचा इशारा आलेला आहे. चौकार. लेग पंच अंकुश कराळे सर यांचा इशारा आलेला आहे की हा असेल चौकार. या 4च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 वरती. म्हणजे विजयासाठी आता 8 बॉल मध्ये 10 धावसंख्येची गरज. बॉल नाही सोडलाय. आता बॉल बाकी राहतात 8, विजयासाठी 10. 8 बॉल मध्ये विजयासाठी 10. गडी बाद झाले ते 4. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे खेळाडू इन ऍक्शन. डिफेन्स. रनआउटची चान्स बनवू शकली असती का? एक रन या बॉल वरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18 वरती. आता विजयासाठी 9 इथून आता बनवायच्यात. 7 बॉल मध्ये विजयासाठी आता 9 धावसंख्येची गरज आहे. आता 19 लिहिलं काय करेल. गोलंदाज आडवा बॅटनं क्रॉस बॅटेटा फटका वेगानं कंप्लीट केले. पहिली सिंगल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. महेश कदम टीम कॅप्टन आहेत. 1 रन या बॉल वरती पूर्ण होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 वरती. 6 बॉलचा खेळ बाकी राहिलेला आणि विजयासाठी कंपल्सरी 8 धावांची गरज आहे. 6 बॉल विजयासाठी 8. चला एकत्रित येऊ नका प्लीज. एकत्रित येऊ नका. चला एकत्रित येऊ नका. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. जवळ झोपलेली जारती माणसं. काय गरज आहे का? टाइमपास कसा करायचा ते असा. दोन ओव्हर मध्ये धावसंख्या 19. विजयासाठी 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये करायच्या धावा 8. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 6 बॉल 8. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी खेळते रोहित जामगरे आणि त्याच्या सोबतीनं अविनाश मिनमिने. 6 बॉल विजयासाठी 8. लेग 22. 1 रन या बॉल वरती मिळेल. संघाची धावसंख्या पुढे जाईल. इक्वेशन राहील आता
5 बॉल मध्ये विजयासाठी 7. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल मध्ये विजयासाठी 7 ची गरज आहे. आता बडवल टीमचं भविष्य अविनाश हातामध्ये बाट आहे त्याच्यामध्ये आणि गोलंदाजी करणाऱ्या प्रणीत कडे भविष्य बुतवली टीमचं. एज लागले पाठीमागे निघाला चेंडू. रन घेतलेले नाहीये. डॉट बॉल. इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा बदल होत असताना बॉल आता बाकी राहतील इथे 4 आणि 4 बॉल मध्ये आता विजयासाठी 7 धावांची गरज. 4 बॉल आता विजयासाठी 7. एक मोठा फटका काम तमाम. 1-2 डॉट बॉल काम तमाम. 4 बॉल मध्ये विजयासाठी 7. लॉफ करण्याचा प्रयत्न सरळ खेळलेत. वाडिस लॉंगॉनला बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पहिली कंप्लीट. थ्रो झालाय स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. धावा संख्या संघाची जाऊन पोहोचलेली आहे 22 वरती. आता विजयासाठी 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 5. 22 झालेल्या 27 चा टार्गेट आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये विजयासाठी 5. जवळपास 3:15 वाजलेले आहेत आणि रंगत असणारा आजच्या रात्रीमधला अंतिम सामना. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये विजयासाठी 5. 3 बॉल 5 धावा स्ट्रायकिंग एंडला अविनाश मिनमिने. फुल टॉस. सरळ खेळलेत लॉंगॉनला. खेळाडू आहेत. हो गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग झालेली लॉंगॉनला. चेक करावा लागेल का. नो बॉल साठी बॅटिंग टीमनं नो बॉल साठी रेफर केलं. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू उपलब्ध आहे. तेवढा आराम बॅट्समनला. घरी रिव्ह्यू घरी नेण्यापेक्षा वापरलेला फेअर डिलिव्हरी. आणि त्याचबरोबर आपण बाउंड्री देखील चेक केलेली आहे. बाउंड्री देखील वाचवलेली आहे फिल्डर ना. म्हणजेच इक्वेशन मध्ये बदल. जिथे 3 मध्ये 5 करायच्या होत्या 2 धावा आलेल्या आहेत. आता 2 मध्ये 3 ची गरज आहे. 3 बॉल मध्ये 5 करायच्या होत्या. आता 2 बॉल मध्ये 3 करायच्या. समीकरण इक्वेशन सातत्याने बदलताना आपल्याला पाहायला मिळालं. 6 बॉल मध्ये 8 करायच्या होत्या. मग 5 मध्ये 8 आल्या. मग 4 मध्ये 7 आल्या. 3 मध्ये 5 आल्या. आता 2 मध्ये 3 आल्यात. 2 बॉल आता विजयासाठी 3. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल 3. आडवा पाटणा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. खेळाडू पोहोचतात. पहिली सिंगल कंप्लीट वेगानं. कॉल आहे सेकंडचा. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. दोन बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे आता 1 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 1 चेंडू मध्ये 1 धावा संख्येची गरज. हॅलो अंपायर काय डिसिजन आहे. अरे ते काय 2 कंप्लीट दिले ना. स्ट्रायकिंग एंडला चेक करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला चेक करण्यासाठी पंच सांगतात.
बॅट्समन सेफ आहे म्हणजे या बॉलवरती 2 धावा. जो डिसिजन होता सोमेश्वर मसने यांचा तो अगदी अचूक होता. आता 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 बॉल मध्ये एका धावसंख्येची गरज आहे. काय सामना इथून रंगलेला. दोस्ती चषक 20-25 पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीच्या गुलाबी थंडीमध्ये अंगावरती शहारे आणणारा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना, प्रेक्षकांच्या अंगावरती शहारे आणणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 बॉल मध्ये कंपल्सरी एका धावसंख्येची गरज. जय हनुमान भुतिवली बनाम आगरी धमाका बडवल या 2 टीम मध्ये सुरू असलेला सामना. कुठला संघ जाईल टॉप 5 मध्ये, जय हनुमान भुतिवली की आगरी धमाका बडवल. दोस्ती चषकाचा हा जबरदस्त रोमांचक मुकाबला रंगत असताना विदाउट तिकीट फुल टाइम पास. आता 1 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. एका चेंडू मध्ये एका धावेची गरज. काय सामना रंगलेला. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 1 रन. एक बॉल मध्ये 1 रनची गरज असताना सामना इथून जिंकलेला आगरी धमाका बडवल टीमनं आणि दोस्ती चषकाच्या टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलेला आगरी धमाका बडवल संघ. अभिनंदन टीम आगरी धमाका बडवल. हार्ड लक टीम जय हनुमान भुतेली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला अविनाश मिनमिने.